नंदिनी नदी पुन्हा नदी करण्यासाठी प्रयत्न, ड्रेनेजचे पाणी लवकरच बंद होणार, अमित कुलकर्णी यांचा खुलासा. नाशिक शहरातील नंदिनी नदीचे गेल्या अनेक वर्षांपासून नाल्यात रूपांतर झालेलं असून नदीत मोठ्या प्रमाणावर सांडपाणी सोडलं जात असल्याने तिचे अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. मात्र आता नाशिक महानगरपालिकेकडून नंदिनी नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी व्यापक प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत. या कामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झालेला असून नदी स्वच्छ करण्यासह ड्रेनेजचे पाणी थेट नदीत जाणे कायमस्वरूपी बंद करण्याच्या दिशेनं काम सुरू असल्याची माहिती अमित कुलकर्णी यांनी दिली. अमित कुलकर्णी म्हणाले की नदीत मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. संबंधित प्रकल्पांचे काम पूर्ण झाल्यानंतर ड्रेनेजचे पाणी नदी सोडण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे नंदिनी नदी पुन्हा स्वच्छ, प्रदूषणमुक्त आणि प्रवाही करण्याचा मार्ग मोकळा होईल. त्यांनी नागरिकांना सुद्धा नदी स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केलं आहे. नदीत कचरा किंवा सांडपाणी टाकू नये, तसेच पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागावे असंही त्यांनी म्हटलं आहे. महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे नंदिनी नदीला पुन्हा तिचे मूळ स्वरूप मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांकडून या प्रयत्नांचे स्वागत करण्यात येत आहे.